मोठी बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे। मुदत संपलेल्या 433 ग्रामपंचायतींवरील सरपंच प्रशासकांना आर्थिक व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे। हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे। राज्य सरकारने 5 जानेवारीला मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरील विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश दिला होता। तसेच त्यांना आर्थिक व्यवहाराचे अधिकारही देण्यात आले होते। मात्र न्यायालयाने या अधिकारांवर निर्बंध आणल्यामुळे वीज बिल, पाणी बिल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर दैनंदिन खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे। याशिवाय 31 मार्च पर्यंत खर्च करायचा असलेला 15व्या वित्त आयोगाचा निधी आणि विविध योजनांचे पैसे खर्च करणेही मोठे आव्हान ठरणार आहे। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।